टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आता आपल्या सोबत आहेत। सर, जीबीएचच्या संदर्भात राज्य सरकारने एकूणच आरोग्य खातं मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे, अर्थातच कायदा करण्याच्या तयारीत आहे। नेमका काय हा कायदा असणार आहे आणि कधीपर्यंत राज्यात कायदा येणार? पाण्याचं प्रदूषण हा एक अत्यंत गंभीर विषय भविष्य काळामध्ये सुद्धा वाढत्या नागरीकरणामुळे निर्माण होणार आहे आणि त्यामुळे अशा वेळेला या पाण्याच्या प्रदूषणाबद्दल अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं, त्याच्यावरती राईट मॉनिटरिंग करणं आणि जो कोण दोषी असेल त्या सगळ्या दोषींवरती सुद्धा कारवाई करणं आवश्यक आहे। आणि म्हणूनच आरोग्य विभागाच्या 7 रोग नियंत्रण कायदा जो यापूर्वी होता त्यामध्ये अजून सुधारणा करणं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने जे चुकीचे असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याचे अधिकार सुद्धा या निमित्ताने या कायद्याच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या यंत्रणेला मिळतील। अपेक्षित आणि उद्देश असा आहे की भविष्य काळामध्ये वाढत्या नागरीकरणामध्ये आपल्याला लोकांचं आरोग्य सुरक्षित ठेवायचं असेल तर एका बाजूला पोल्युशन कंट्रोल असेल, दुसऱ्या बाजूला एन्व्हायरमेंट असेल, तिसऱ्या बाजूला हेल्थ असेल, या सगळ्याच डिपार्टमेंटने अत्यंत चांगल्या पद्धतीने आपलं काम जबाबदारीने केलं पाहिजे आणि त्यासाठी कायद्यामध्ये सुद्धा थोडी दुरुस्ती होणं आवश्यक आहे। त्याच उद्देशाने आपण या कायद्यामधली दुरुस्ती आपण करतोय। कधीपर्यंत साधारणतः या संदर्भातला कायदा येणार किंवा जी काही दुरुस्ती तुम्ही म्हणता ती कधी? या संदर्भातली बैठक आरोग्य विभागाच्या यंत्रणेने घेतली, त्यानंतर लॉ अँड ज्युडिशरीचं ओपिनियन घेतलं जाईल, एक्सपर्टची टीम त्याबद्दलची एक समिती नेमली जाईल, कॅबिनेट समोर हा विषय जाईल आणि त्यानंतर शक्य होईल तेवढ्या लवकर आपण याच्यामध्ये विशेषतः या मार्चच्या अधिवेशनात आम्ही कसे जाऊ यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न असणार आहे। उद्देश लवकरात लवकर हा कायदा आणण्याचा आहे, परंतु आवश्यक ती प्रक्रिया सुद्धा पार पाडणं तेवढंच गरजेचं आहे। त्यासाठी सुद्धा जेवढा वेळ लागेल तो लागेल, पण आपल्या सर्वांना या लवकरात लवकर या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी किंवा कायद्याचं दुरुस्ती करण्यामधला जो काही एकूण कालावधी आहे तो आपण सर्वांना सांगता येईल। पण सर, ज्या पद्धतीने सगळ्या दूषित पाण्यामुळे जीबीएस पसरला किंवा ज्या गोष्टी घडल्यात यावर काही कारवाई होणार आहे का? राज्य सरकार किंवा आरोग्य खातं काही कारवाई करणार आहे? निश्चितपणानं या जीबी सिंड्रोमच्या आजारामध्ये ज्या पद्धतीनं पुण्यातले पेशंट्स वाढले त्याबद्दल एका बाजूला त्याच्या नियंत्रण राखण्यात यश मिळवलं याच्याबद्दल अभिनंदन, पण त्याचबरोबर हे झालं का याच्याबद्दल सुद्धा जी काय ज्याच्यात दोषी असतील त्या लोकांवरती कारवाई करणं अपेक्षित आहे। आज पेशंट्स आणि अधिक लोकांची काळजी घेण्याचा जो विषय आहे तो बऱ्यापैकी कव्हर करणं आणि त्यानंतर निश्चितपणाने याच्यामध्ये जे लोकांनी दुर्लक्ष केलं असेल, दुर्दैवानं या दुर्लक्षामुळे सुद्धा हा आजार वाढला असेल तर त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्यासाठी राज्य सरकार निश्चितपणे सूचना देईल। ऑपरेशन टायगर संदर्भात जी चर्चा आहे, दुसरीकडे आज ठाकरे गटातल्या सर्व खासदारांनी एकत्र येऊन दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आम्ही ठाकरेंसोबतच आहोत अशा पद्धतीचं स्पष्ट केलं नाही। ही कुठेतरी अफवा पसरवली जाते आमच्याबद्दल असंही त्यांनी वेगवेगळे ऑपरेशन्स प्रत्येक ठिकाणी दिलेत। माझ्याकडे आरोग्याच्या जबाबदारी आहे त्यामुळे मी आरोग्याचं काम करतोय। त्या ऑपरेशन्समध्ये जे लोक आहेत त्यांना याच्याबद्दलची अधिक माहिती असेल। संजय राऊत म्हणतात की भाजपच शिंदेचं कधी ऑपरेशन करतील ते त्यांना सुद्धा कळणार। मी आताच सांगितलं आपल्याला की याच्याबद्दलची योग्य माहिती त्यासाठी काम करणारे आमच्यापेक्षा सुद्धा दिग्गज लोक आहेत, ते आपल्याला चांगलं सांगतील। धन्यवाद सर। कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।